PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. इनको प्रथम से प्रशिक्षण देना पड़ेगा, इनको इमरजेंसी सेवा कैसे देनी है ये सिखाना पड़ेगा. आपको बताता हूँ, ये सामान्य लोगों ने इनके पास जाकर इनको हमने तैयार करा, तो 25 साल से ये काम कर रहा हूँ मैं, और अभी तक 9,000 लोगों को हमने मदद की है. आपण या जगाचा एक भाग आहोत. जगात असताना अनंत दुःख, वेदना आणि भावनांना आपण सामोरे जात असतो. आपलं म्हणवणाऱ्या आपल्या माणसांचं दुःख वाटून घ्यायला कुणीही तयार असतं. परंतु जगात अशी मोजकीच लोक आहेत जी दुसऱ्यांचं दुःख स्वतः समजून मदतीचा हात पुढे करतात. कुठलीही अपेक्षा, स्वार्थ न ठेवता त्या पडद्यामागच्या हिरोंचा हा प्रवास निरंतर सुरू असतो. आणि मजेची गोष्ट म्हणजे हे अनसंग हिरो आपल्याच नजरेसमोरच एका देवदूताची भूमिका ठामपणे वठवत असतात आणि आपल्याला त्याचा थांगपत्ता देखील लागत नसतो. पण जेव्हा त्यांचं तेज जगापुढे येतं तेव्हा प्रत्येकाच्या नजरा त्या लख्ख प्रकाशानं दिपून जातात. अशीच एक व्यक्ती म्हणजे राजेश वाघ. खरं तर त्यांना अनसंग म्हणणं योग्य ठरणार नाही. अनसंग म्हणजे अशी व्यक्ती जिनं आपल्या कार्यात आपलं सर्वस्व पणाला लावलं, पण तरीही त्यांना पाहिजे ती ओळख मिळाली नाही. अशी अज्ञात व्यक्ती ज्यांनी शांतपणे जगाच्या दृष्टीस न पडता, कुठलाही बोभाटा न करता आपलं काम सुरू ठेवलं. राजेश वाघ त्याला अपवाद कसे ठरणार? रस्ते अपघातांवर जागरूकता मोहीम सुरू करणारे वाघ यांनी मागील 25 वर्षांपासून ही ज्योत तेवत ठेवलेली आहे. आपल्या रोडमार्क फाउंडेशनच्या माध्यमातून रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात ते अग्रगणी आहेत. रोडमार्क फाउंडेशनचे सर्वेसर्वा असलेले वाघ यांनी रस्ते अपघातमुक्त जीवनशैलीचं मूलमंत्र जनमानसात रुजवण्यासाठी अफलातून कल्पनांचं जणू सत्र सुरू केलंय. 11 दिवसात रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला अवगत करून तरुण पिढी, मातृशक्ती तसेच अगदी बालपणापासून रस्ते अपघातांवर जागरूकता केल्यास अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असं त्यांचं ठाम मत. पहले तो मुझे अनसंग हीरो अवार्ड मिला, कॉन्ग्रेचुलेशन बहुत सर. अच्छा लगा. उसके बाद में यहाँ पे जितने भी लोग आए हैं, उन्होंने, वो सारे अनसंग हीरो थे. उन्होंने अपने अपने क्षेत्र में बहुत बढ़िया काम किया, समाज के लिए काम किया है, मगर वो अननोन थे, लोगों को पता नहीं था. वैसे ही इस प्रकार से कार्यक्रम लेना, उनको आइडिया देना, समाज के सारे स्तर के लोगों को इसमें सम्मिलित करना, ये काम जो है ये नागपुर फर्स्ट ने किया है. और हमारे जैसे लोगों को उत्साहित, प्रेरित करना और हमको पुरस्कार, अवार्ड देकर उनको सम्मानित करके आगे और कुछ नया करने की उन्होंने जो प्रयत्न किया है उसके लिए बहुत बहुत नागपुर फर्स्ट का थैंक यू, धन्यवाद. हमने यहाँ पर रोड एक्सीडेंट डिज़ास्टर मैनेजमेंट सेंटर हमारा कैसा चलता है, डिज़ास्टर में हम दुर्घटनाग्रस्तों की जान कैसे बचाते हैं, कैसे मदद करते हैं, दुर्घटनाग्रस्तों को मदद करते समय कैसा हमने उसको डेवलप किया है. तो उसके लिए हम लोगों को यहाँ पे बता रहे हैं और हमको विश्वास है कि हमारा ये जो प्रोडक्ट है, हमारे ये डिज़ास्टर मैनेजमेंट सेंटर, ये हज़ारों लाखों लोगों तक जाएगा और हमें प्रेरित करेगा, हज़ारों लोगों की जान बचेगी. और मुझे ऐसा लगता है कि हमें यहाँ पे हो सकता है कि 1-2 प्रोजेक्ट भी मिल जाए ताकि हम वो प्रोजेक्ट समाज तक पहुँचाएँ. तो नागपुर फर्स्ट का मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ कि जिन्होंने हमको यहाँ सुविधा उपलब्ध कराई स्टॉल की और अवार्ड भी दिया और प्रेरणा भी दी. वाघ यांच्या कामाची दखल घेत त्यांना 2025चा अनसंग हिरो चेंज मेकर पुरस्कार JLS अंतर्गत घेण्यात आलेल्या सोहळ्यात 6 डिसेंबर रोजी IAM याच्या सभागृहामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना वाघ यांनी स्पष्ट केलंय की अपघातांना कारणीभूत आपणच आहोत. त्यामुळे अपघातांवर आळा घालण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला वाहतूक नियमांचं कटाक्षानं पालन करणं आवश्यक आहे. इतकंच नव्हे तर कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना वाहतूक नियम पाळण्याची शपथ देत अपघातांवर आळा घालण्याचं आवाहन देखील त्यांच्याकडून यावेळी करण्यात आलं. वाघ यांनी नागपूर शहराला रस्ते अपघातमुक्त करण्याचा जणू चंग बांधलेला आहे. मागच्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रवासात
रोज नवीन आधुनिक क्रांतीची भर त्यांच्याकडून करण्यात येते. समस्या नाही तर थेट समस्येच्या मुळाशी जाऊन त्याचा नायनाट करणे म्हणजे आजच्या काळाची गरज. त्यामुळं अपघात झाल्यानंतर प्राथमिक उपचाराचं महत्त्व देखील ते पटवून देतात. रस्ते अपघातांच्या अनुषंगानं विविध प्रकारचे विषय हाताळत जनआंदोलनातून जनजागृती हा त्यांच्या स्वप्नांचा भारत आहे. यासाठी त्यांनी एक मोठं रिसर्च सेंटर उभारलं, चॅनल सुरू करणे, पुस्तकाच्या माध्यमातून जनक्रांती घडवून आणण्याचा ध्यास मनात घेतलेला आहे. आज अनेक कार्यकर्ते त्यांच्या या मोहिमेत त्यांच्यासाठी तत्परतेनं काम करतात. अनेक उपलब्धी, केंद्र सरकारच्या सदस्य कमिटीचे मागील अनेक वर्षापासून सदस्यत्व, त्यांच्या सन्मानाची ही यादी खूप मोठी आहे. रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी पर्यायी नाव म्हणजेच राजेश वाघ. संपूर्ण समाजासाठी त्यांचं योगदान अमूल्य आणि अविस्मरणीय आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.